मागितला आणि त्यांनी 300 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा सुरेश धस यांनी राजीनामा मागितला त्याच्या आधी मला वाटतं अनेकांनी ही भावना व्यक्त केलेली आहे. विधानसभेत विरोधी पक्षाचा आता त्याच्याविषयी जेव्हा प्रत्यक्ष अधिवेशन सुरू होईल तेव्हा या प्रश्नावर कदाचित सभागृह चालेल की नाही अशी मला शंका वाटते. भ्रष्टाचाराचे इतके आरोप होत आहेत. काल एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा ठोठावली. म्हणजे अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत. आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्या हो, मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. एकमेकावर काय ढकलताय? इतका मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे. अंजली दमाने एका बाजूला काढतायत, सुरेश धसने काढलेला आहे, इतर अनेक नेते काढतायत आणि माणिक कोकाटे यांच्या संदर्भात तर कोर्टानंच